छगन भुजबळ यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजावरती अनेक आरोप केले. तेली समाजाचे ओबीसी समाजाचे लोक होते म्हणून तुम्ही त्यांची घरं जाळली का, असा सुद्धा गंभीर आरोप केलाय. आणि त्याचबरोबर मराठा समाजाला ओबीसीतून आणि कुणबीतून आरक्षण देण्याला विरोध असल्याचं सुद्धा स्पष्ट केलंय. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा समाजाचे नेते विनोद पाटील आहेत. भैया, छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद तुम्ही पूर्ण बघितली, काय भूमिका आहे? हे बघा, पहिले स्पष्ट करतो की त्याच्याच आदल्या दिवशी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे मोठे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांनी स्पष्ट केलं. आणि त्यांची पत्रकार परिषद देखील मी बारीकीने बघितली. त्यांच्या आजूबाजूला जिल्ह्यातील सगळे नेते मंडळी त्यांनी स्पष्ट केलं की आज जाळपोळीचा मास्टरमाइंड मराठा समाज नाही. त्यांनी स्पष्ट केलं की मराठा समाजाच्या तरुणांनी असे कृत्य केलेले नाही. आणि त्यांनी हे स्पष्ट केलं की याच्याबद्दल मागणी मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी करणार. ज्यावेळेस त्या जिल्ह्याचे पालकमंत्री एक भूमिका घेतात, प्रशासनाने काय तपास केला हे सांगतात, तेव्हा भुजबळ साहेबांनी कोणत्या आधारावर हे स्टेटमेंट केलं याची स्पष्टता झाली पाहिजे. कारण आमच्या माहितीप्रमाणे, मिळालेल्या माहितीप्रमाणे जे प्रमुख आरोपी त्याच्यामध्ये पकडले गेलेले, आतापर्यंत 100-125 लोक पकडले गेलेले, त्याच्यामध्ये काही मराठा समाजाने ठरवून केलेलं नाही किंवा त्याच्यामध्ये सगळेच मराठा समाजाचे लोक होता असं नाही. त्यामुळे कुठंतरी एखादे चुकीचं स्टेटमेंट देऊन सगळा मराठा समाज हा आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न भुजबळ साहेबांनी कृपया असं करू नये, असं मला त्यांनी या ठिकाणी सांगितलं. त्यांनी मराठा आंदोलकांची जे जखमी झाले त्यांची भेट घेतली नाही, विचारपूस केली नाही. मात्र बीडला ओबीसींसाठी त्यांनी धावत पळत गेले आणि तिथल्या हॉटेलची तोडफोड असेल हे वगैरे, तर काही लोकांचा जिवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न होता असंही सांगितलंय. आणि यातून मतांचं ध्रुवीकरण होतं. म्हणजे मराठा समाज जर असं करत असेल तर ओबीसी समाज सुद्धा आपला विचार करू शकतो असं म्हणाले. तेव्हा काल भुजबळ साहेब जे 2-3 विषय बोलले त्याच्यावर चर्चा होणं आवश्यक. ते काय बोलले की मराठा समाजाची जर अशी भूमिका असेल की आम्ही ओबीसींना मतदान करणार नाही, तर ओबीसींची भूमिका ही अशी असेल की मराठा समाजाला मतदान करणार नाही. नेमकं कोण मराठा नेते, नेमकं कोण ओबीसी नेते? मी परत एकदा सांगतोय, 288 विधानसभेतल्या सदस्यांसाठी आमची लढाई नाही. मराठा समाज असा म्हणून रस्त्यावर आला का की 8 वर्ष महाराष्ट्राला मराठा मुख्यमंत्री नव्हता, त्याच्यासाठी मोर्चे होते का? हे मोर्चे शिक्षणासाठी आहे. हे मोर्चे शिक्षण घेऊ शकत नाही त्या तरुणांसाठी आहे. हे मोर्चे, हे आंदोलन हे शासकीय नोकरींसाठी आहे. हे आंदोलन काही राजकारणामध्ये आरक्षणासाठी नाही. आणि भुजबळ साहेब जे काल म्हटले की ओबीसी नेते किंवा ओबीसी कार्यकर्ते मतदान करणार नाही किंवा काही मराठा नेते म्हणते आम्ही ओबीसीला मतदान करणार नाही, मी दोघांनाही स्पष्टपणे सांगतो की मराठा तरुण असेल, ओबीसी तरुण असेल, हा प्रश्न देखील विचारतोय. जसं मराठा समाजामध्ये लिमिटेड लोकांच्या अवतीभोवती सत्ता आहे, तसं ओबीसी समाजामध्ये देखील प्रमुख नेत्यांच्याच अवतीभोवती 25 वर्षापासून सत्ता आहे. त्या समाजातला तरुण जसा आज मराठा तरुण रस्त्यावर आलाय, तसाच ओबीसी समाजातला तरुण देखील लवकर रस्त्यावर येणार आहे. त्याला देखील कळणार आहे. कारण काल भुजबळ साहेब एक चांगली गोष्ट बोलून गेले. ते काय म्हटले की आरक्षणाने सगळ्या समाजाचा फायदा होत नाही, काही तुरळक लोकांचा होतो. होय, हाच प्रश्न आहे. का होत नाही, का शासनकर्ते याच्यावर काम करत नाही, याच्यावर भुजबळ साहेबांनी बोलणं अपेक्षित होतं. मग का ओबीसी समाजामध्ये देखील एकाच कुटुंबातले लोक राजकारणात येतात, का सामान्य तरुण राजकारणात येत नाही? का सामान्य तरुणातल्या कुटुंबातले नातेवाईक किंवा मित्र अधिकारी होत नाही? का विशिष्ट तरुणांच्या किंवा विशिष्ट समाजाच्या प्रमुख नेत्यांचेच नातेवाईक प्रमुख पदांवर अधिकारी म्हणून बसतात? मग प्रश्न असा आहे की मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, तरुण हा भरकटला गेलेला आहे. प्रमुख नेत्यांच्या भोवती सत्ता फिरलेली आहे. त्यामुळे आम्हाला राजकीयाला वळण द्यायचं नाही आहे. आमची मागणी आहे टिकणारं आरक्षण द्या. आणि मागणी ओबीसीतून कधी आली? ज्यावेळेस राज्य सरकारने 3 वेळेस आरक्षण दिलं. पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना आरक्षण दिलं, त्याचा ऑर्डिनन्स रद्द झाला. देवेंद्र फडणवीस साहेब असताना आरक्षण मिळालं, हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात ते टिकू शकलं नाही. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आरक्षण रद्द झालं. आणि आता एकनाथ शिंदे साहेब आले. तर ज्यावेळेस मराठा समाजाने सांगितलं की आम्हाला टिकणारं आरक्षण द्या, 3 सध्या सरकारला दिल्या, 3 संध्यांमध्ये सरकार आरक्षण देऊ शकलं नाही, म्हणून ही मागणी पुढे आली. आणि याच्यात काल भुजबळ साहेब म्हटले की मागच्या दाराने आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे, दुकानं उघडले. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की आम्हाला याच्यावर बोलायचं नव्हतं, परंतु जे 14,500 पुराव्यांबद्दल सातत्याने सांगितलं जात आहे, यामध्ये 70% पुरावे एका कुटुंबाचेच आहेत. विनोद पाटील असेल तर विनोद पाटीलच्या नातेवाईक जे ऑटोमॅटिक कुणबी होणार आहेत त्यांचेच हे पुरावे मिळालेले आहेत. त्यामुळे या 14,500 पुरावे मिळाले तर अख्खा मराठा समाज कुणबी होणार नाही. त्यामुळे मागचं दार, पुढचं दार याच्यावर चर्चा न होता भुजबळ साहेब सिनियर नेते
अनेक काळ मंत्री राहिलेले, आजही मंत्री आहेत. त्यांनी याच्यावर चर्चा करणं अपेक्षित होतं. त्यांनी सांगणं गरजेचं होतं की राज्यामध्ये तरुणांना शिक्षण किती महत्त्वाचं आहे, सुशिक्षित तरुणांना नोकरी किती महत्त्वाची आहे. त्यांनी पॉलिटिकल भाष्य करू नये. आणि मी परत स्पष्ट सांगतो, तुम्हाला जर वाटत असतील कोणते मराठा नेते यांना घरी बसवावं, तर त्यांनी आत्ताच त्यांना घरी बसवावं. हे मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांचं राजकारण टिकवण्यासाठी आंदोलन नाही. 48 पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलंय. हे शिक्षणासाठी आंदोलन आहे, हे शासकीय नोकऱ्यांसाठी आंदोलन आहे. त्यामुळे राजकारणाच्या भानगडीत आम्हाला पडायचं नाहीये. सरकारला आमचं सांगणं आहे, मी पहिल्यापासून सांगत होतो की 3 पक्षाचं सरकार आहे, 3 पक्षाचे नेते वेगवेगळे वक्तव्य देत आहे. धनंजय मुंडे साहेबांनी स्पष्ट सांगितलं मराठा तरुण नाही. तर असा आरोप कुठल्या आधारावर लावला? हे काय ठरवून झालेलं नाहीये. याच्यामध्ये प्रकाश साळुंखे हे मराठा आहेत, त्यांच्या घरावर देखील त्या ठिकाणी हल्ला झाला. हल्लेखोर असतो जो कोण व्यक्ती असा कट रचतो, याचा मास्टर माइंड कोण तो सरकारने शोधला पाहिजे. आणि तो आम्हाला देखील बघण्याची आता इच्छा आहे. त्यामुळे धनंजय मुंडे साहेबांनी जो घोषणा केली, माझं त्यांना आव्हान आहे, विनंती आहे की तुम्ही तुमच्या घोषणेला बांधील राहा आणि तुम्ही स्पष्ट करा याच्यामध्ये मराठा समाजाचे तरुण नव्हते तर कोण होते हे नावं देखील पुढे आले पाहिजे. आणि परत एकदा मी जबाबदारीने सांगतो की भुजबळ साहेबांनी याच्यावर पॉलिटिकल स्टेटमेंट करण्यापेक्षा मराठा समाजाच्या तरुणांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी राज्य सरकार म्हणून काय जबाबदारी ती त्यांनी स्वीकारली पाहिजे. तुम्ही मराठा समाजाचे लोक त्यात नव्हते असं म्हणताय जाळपोळीमध्ये. भुजबळ म्हणताय ते तुमच्या मराठा समाजाचे नव्हते, तर त्यांना वाचवण्यासाठी मग मराठा समाजातल्या नेत्यांचा असेल किंवा तुमचा असेल आटापिटा कशासाठी आहे? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, जे गुन्हे दाखल होत आहे याच्यामध्ये खोटे गुन्हे दाखल होऊ नये. जे लोक याच्यात नव्हते अशांवर गुन्हे दाखल करण्यात येऊ नये, अशा लोकांची धरपकड करण्यात येऊ नये, ही आमची मागणी आहे. दुसरी आमची मागणी काय? आंतरवाली सराटीला ज्यावेळेस माझ्या माता भगिनींवर अन्याय झाला, अत्याचार झाला, लाठीचार्ज झाला आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ते गुन्हे परत घेण्यात यावे, ही आमची मागणी आहे. मराठा समाजाने असं कधीच सांगितलं नाही की आम्ही कोणाचे घर जाळू आणि आम्हाला तुम्ही गुन्हे मागे घ्या. मराठा समाजाने एकच सांगितलं की शांत पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे. शब्दाचा विपर्यास होतोय, स्टेटमेंटचा वेगळा अर्थ लावला जातोय. राज्याचे पालकमंत्री त्या जिल्ह्याचे पालकमंत्री येऊन घोषणा करताय आणि भुजबळ साहेब त्याच पक्षाचे मंत्री वेगळं स्टेटमेंट करतायत. याच्यामध्ये कुठेतरी मतांतर दिसतंय. माझं हेच सांगणं भुजबळ साहेबांना, त्यांनी राजकीय चष्म्यातून हे आंदोलन बघू नये. त्यांनी सरकार म्हणून या आंदोलनाकडे बघावं. त्यांची भूमिका देखील बदलून जाईल असा मला विश्वास आहे. मराठा समाज दहशत पसरवतोय असं भुजबळ म्हणालेले आहेत आणि त्यांनी म्हटलंय दुसरीकडे की ओबीसी समाजाने आता आवाज उठवला पाहिजे. करेंगे या मरेंगेची परिस्थिती आहे. 2 विषय आहे. मराठा समाजाने शांत पद्धतीने मोर्चे काढले, रस्त्यावरची लढाई लढली. समाज म्हणून मी न्यायालयात लढाई लढली. रस्त्यावर शांतपणे चालणं ही दहशत असेल, ती नवीन व्याख्या दहशतची आली असेल. न्यायालयामध्ये जाऊन मराठा आरक्षण टिकवण्याची भाषा असेल, ही जर दहशत वाटत असेल तर नवीन पद्धत दहशतची आली असेल. आणि परत एकदा सांगतो की ओबीसी समाजाचा जो सामान्य तरुण आहे त्याला देखील वाटतं की मराठा समाजाचा तरुण माझ्यासोबत लहानातला मोठा झालेला तरुण हा शिकला पाहिजे. नेते काय म्हणतात ते जाऊ द्या. तुम्ही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरला, जिथे जिथे लोक उपोषणाला बसले होते, ओबीसी समाजाच्या सामान्य तरुणांनी येऊन पाठिंबा दिलेला आहे. ओबीसी समाजाच्या तरुणांनी सांगितलेलं की तू पण शिकला पाहिजे, मी पण शिकतोय. त्यामुळे नेत्यांना काय वाटतं, आणि मी परत जबाबदारीने सांगतो की जसा मराठा समाज आज सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय, आमच्या लक्षात आलं मागच्या 5-50 वर्षामध्ये आमचा विकास होऊ शकला नाही, आजही आम्ही शिक्षणापासून वंचित आहोत, तसाच ओबीसी समाजाचा तरुण एक दिवस रस्त्यावर उतरून ह्या नेत्यांना प्रश्न विचारणारे. आणि तो प्रश्न असा राहील, तुम्ही तुमचे नातेवाईक कायम आमदार मंत्री, तुम्ही तुमचे नातेवाईक कायम अधिकारी, तुम्ही तुमचे नातेवाईक कायम उच्च पदावर, माझ्यासारखा सामान्य काय करणार आहे? आज मराठा समाजाची बारी आहे, उद्या त्या समाजाचा तरुण देखील त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे, हे स्पष्ट आहे. मनोज जरांगे यांच्याकडे न्यायाधीश पाठवण्यात आले, ही सरकारची चूक होती आणि न्यायाधीशांचं हे काम आहे का, असं सुद्धा प्रश्न त्यांनी विचारला. हे बघा, हायकोर्टचे जे न्यायाधीश असतात ते रिटायर झाल्यानंतर त्यांना न्यायाधीश म्हटलं जातं. ते काही एक्झिस्टिंग न्यायाधीश नाही आहेत. आणि गायकवाड समितीने ज्यांनी जो अहवाल तयार केला त्याच्यामध्ये ज्या ज्युडिशियल लोकांनी काम केलं, ही पद्धत आहे. तुम्ही कुठलंही आंदोलन जर बघितलं, तुम्ही अण्णा हजारेंचं जरी आंदोलन बघितलं किंवा एखाद्या गल्लीमध्ये साधं आंदोलन बघितलं, तर ज्या विषयासाठी आंदोलन असतो, जोपर्यंत त्या समाजाचं व आंदोलनकर्त्यांशी संबंधित लोकांचं समाधान होत नाही, कायदेशीर बाब समजलं जात नाही, तोपर्यंत ते सुटत नसतं. इथंही आमच्या बाबतीत तसंच झालं. जे न्यायमूर्ती आले त्यांचा मी प्रचंड आदर करतो, परंतु
ते आज न्यायमूर्ती नाहीत, त्यांचं पद न्यायमूर्तीचे आहे. आणि दुसरा विषय, ज्या वेळेस हे न्यायमूर्ती जिल्ह्यामध्ये डेटा जमा करत फिरत होते तर ते संवाद करत होते लोकांशी. न्यायमूर्ती म्हणजे असं नसतं की त्यांनी न्यायालयामध्ये बोलू नये. उलट याच्यामुळे एक नवीन पायंडा असा पडला की न्याय आम्ही देणार आहोत, आम्ही तुमच्याशी चर्चा करतो आणि ह्या चौकटी जर तुम्ही पूर्ण केलं तर आम्ही न्याय देऊ. त्यामुळं ते आले आणि केसवर इफेक्ट होईल असं चुकीचं समज आहे. मला वाईट याचं वाटतं की भुजबळ साहेब याला राजकीय चष्म्यातनं बघताय. कृपया त्यांनी राजकीय चष्म्यातून याला बघू नये. काही गोष्टी आमच्याकडून घडल्या असतील त्याच्यावर चर्चा होऊ शकते, त्याच्यावर विचारविनिमय होऊ शकतो, पण सरकार एकीकडे घोषणा करतंय, मुख्यमंत्री स्वतः येऊन गेले, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, राज्याचे मंत्री काम करताय, सर्व सचिवांना काम लावलं आणि त्याच्यामध्येच राज्याचे मंत्री असं स्टेटमेंट करताय. तर सरकारने बंद दरवाजा आड ही चर्चा करावी व स्पष्ट भूमिका समाजाला द्यावी. कारण आज देखील 2 भूमिका समाजासमोर सरकारच्या आलेल्या आहेत. त्यांचं शेवटचं मत असं होतं की ही जी प्रमाणपत्र दिली जातात ते अत्यंत बेकायदेशीर आहेत आणि ही प्रमाणपत्र दिली नाही पाहिजे. हे बघा, भुजबळ साहेब स्वतःच म्हणले 1967 पूर्वीचा जो पुरावा असेल, जी प्रोसिजर कंप्लीट करेल त्यांना पुरावे दिले गेले पाहिजे. असा तर कायदा मागच्या महिना 2 महिन्यात झाला नाही की कोणते पुरावे विना सर्टिफिकेट द्या. असा तर कायदा कुठला झाला नाही की एक कागदाचं तुकडं द्या आणि सर्टिफिकेट घ्या. जो कायदा जुना आहे, जे एलिजिबिलिटी त्याच्यामध्ये फिक्स करतील, जे एलिजिबिलिटीला क्वालिफाय होतील, 1967 पूर्वीचे पुरावे देतील, तेच सर्टिफिकेटला एलिजिबल राहतील. राज्य सरकारने एक प्रयत्न केला आम्हाला समजून सांगण्याचा की आम्ही कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली, पण आम्ही गप होतो. आम्हाला विनाकारण वेगळं वळण द्यायचं नव्हतं. राज्य सरकारला स्पष्टपणे आमचं म्हणणं आहे, भुजबळ साहेबांना म्हणणं आहे, मग तुम्ही आम्हाला असा कायदा दाखवा की ज्याच्यामध्ये एखाद्या सामान्य नागरिकाकडे पुरावे असतील आणि त्याला प्रमाणपत्र देता येत नाही, तसा कायदा असेल तर ते कायदा आम्हाला लागू होईल. सरकारने कायदा केलेला आहे, ज्यांच्याकडे पुरावे आहे ते पुरावे घेऊन तुम्ही समोर जायचं आणि सर्टिफिकेट घ्यायचं. या आंदोलनामुळे जागृती झाली. घरी असलेला डेटा हा मुख्य प्रवाहात आला, त्या डेटावर चर्चा झाली. आणि मी परत सांगतो, माझा देखील असा समज होता की 14,500 पुरावे म्हणजे 300 पट मल्टिपल केलं तर लाखो लोकांना याचा फायदा होईल, परंतु तसं नाही. त्याच्यामधले आडनाव जर तुम्ही बघितले तर एकाच आडनावाचे अधिकाधिक पुरावे, त्यामुळे फार लोकांना याचा फायदा होणार नाही. केवळ मागचं दार पुढचं दार असं नाही आहे. मग भुजबळ साहेबांना असं वाटत असेल की ह्या पुरावे आधारे सर्टिफिकेट देत नाही, तसा कायदा त्यांनी विधिमंडळात करावं, ते सभागृहामध्ये नेते. जो कायदा अस्तित्वात आहे, मराठा समाज हा कायद्याला मानणार आहे. कायदा आधारे जे पुरावे असतील त्याचा वापर आम्ही करू. आणि हे सगळं बोलत असताना मी परत एकदा ठामपणे सांगतो, मराठा समाजाने या आंदोलनाकडे राजकारण म्हणून बघू नये. ही लढाई कोणाला मुख्यमंत्री करण्यासाठी, मराठा समाजाच्या नेत्यांना मोठे मंत्रिपद मिळण्यासाठी नाही, गोरगरीब मराठ्यांना मुख्य प्रवाहामध्ये, शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये आणण्यासाठी ही लढाई आहे. जी परिस्थिती आमची तशीच सगळ्या समाजाची परिस्थिती होत चालली आहे, हे देखील काल भुजबळ साहेबांनी मान्य केलं. त्यामुळे भुजबळ साहेबांनी राजकीय चष्म्यातून याला बघणं सोडून द्यावं व सरकार म्हणून आमच्याकडे बघावं. एक पाऊल पुढं टाकून खांद्याला खांदा लावून जाहीर करावं की होय, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. तर हे होते विनोद पाटील यांनी स्पष्ट केलं की ही लढाई राजकारणाची नाही तर मराठा समाजातल्या गोरगरीब मुलांसाठी आहे. दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.